खासदार संदीपान भुमरेंनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। पाचोडमधून भुमरेंचे पुतणे शिवराज भुमरे हे उमेदवार आहेत आणि त्यामुळे खासदार संदीपान भुमरे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला। आज सकाळपासून जर पाहिलं जिल्हा परिषद पंचायत समितीची मतदानाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे देखील आपल्यासोबत आहेत। साहेब, तुम्ही मतदानाचा हक्क बजावला, काय सांग? मी आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानाचा हक्क मी बजावला। आपण बघितलं असेल 8:30 वाजता मतदार हा सगळा बाहेर आलेला आहे आणि एक प्रचंड उत्साह मतदारामध्ये आहे आणि मला तरी वाटतं की आपल्या जिल्ह्यात शिवसेनेचे सगळ्या जागा निवडून आल्याशिवाय राहणार नाही एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली। जिल्हा परिषदला युती झाली होती, मात्र ते शेवटच्या क्षणी तुटली। याचा फटका नेमकी कोणत्या पक्षाला बसू शकतो, शिवसेना की भाजप? मला वाटतं युती काही ठिकाणी झालेली आहे, काही ठिकाणी स्थानिक लेवलला थोडाफार झालेलं आहे, पण मला वाटतं याचा परिणाम काही होणार नाही। निश्चित आपल्या याच्यावर जिल्हा परिषदेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, पंचायत समितीवर सुद्धा भगवा फडकल्याशिवाय राहणार। महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप दोन्ही स्वतंत्र लढलं होतं, मात्र पुन्हा युती केली आणि उपमहापौर पद तुम्हाला दिलं, मात्र यावरती शिरसाट जे आहे ते नाराज आहे। मला वाटतं वरच्या लेवलला ही युती झालेली आहे आणि जरी आम्ही वेगळं लढलो पण कार्यकर्त्याची इच्छा होती वेगळं लढावं। अनेक वर्षानंतर निवडणुका झाल्या, सगळ्याला वाटतं आम्हाला संधी मिळाली पाहिजे, पण निवडणुका झाल्याच्या नंतर दोन्ही पक्ष एकत्र आले आणि भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर करण्याचा वरच्या पातळीवर निर्णय झाला आणि मला वाटतं भाजपनं समीर राजूरकरला महापौर म्हणून संधी दिली आणि उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळला एकनाथ शिंदे साहेबांनी संधी दिलेली। त्याच्यामुळं काही नाराजीचा काही विषय नाही, कारण एकनाथ शिंदे साहेब जे निर्णय घेतात तो सगळ्याला मान्य असतात। तर मला वाटतं संजय शिरसाट साहेब काही नाराज नाही। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।